रस्ताच नाहीये, नाल्या टाकल्या। तर आता आपण थेट जाणार आहोत मराठवाड्यामध्ये। आदित्य ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर पोहोचलेले आहेत। या पाण्याचं त्यावेळेसच पाणी जातं, 3-3 दिवस या वावरात पाणी असत राहतं। आता जानेवारी पाऊस झाला, सोमवारी मी पोळा होता म्हणून पोळ्याला इथं माझं देव या लिंबाखाली, ही चप्पल माझी खाली, चप्पल माझी तिथंच राहिली वावरात। त्या बसुबाला देखील मला नारळ फोडता आलं नाही, फसलो मी। हो, आज चप्पल माझी सायकलवर आहे साहेब। आता हे जर पूल दुरुस्त झाला तरच माझ्या शेताची व्यवस्था होईल। त्याच्या पुढे लोकांची प्लॉटिंग आहे, त्या प्लॉटिंग वाल्यानं रोड लेवल बरोबर भरती करेल आणि ह्या वावरातलं पाणी जात नाही, म्हणून माझी परिस्थिती दरवर्षी हीच आहे। तर मेहरबानी करून साहेबांनी माझं जे आहे ते पूल, तो पूल कधी दुरुस्त केला आणि त्या पुलातून जर पाणी गेलं तर माझं ही दरवर्षीची जी बिमारी आहे ती हटून जाईल। हा विषय बघा ना, जरा हा प्रॅक्टिकल विषय आहे जरा पुलाचा, तो जरा आपल्याला सोडवणं गरजेचं आहे। आता त्या लोकांना सांगितलं, त्यांचे कर्मचारी येते, ते म्हणले ते अधिकाऱ्याला जाऊन सांगा, आमच्याकडून होत नाही, आम्ही काही करू शकत नाही। आता त्याची दुरुस्ती कोण, आता सरकार काय करत नाही, काय करावं लागेल? 7 वर्षापूर्वी कोणी केलं? कलेक्टरांशी आपण पण बोलून घेऊ। प्रत्येक रोडवर हीच परिस्थिती याला बँड सील करून समोर प्लॉटिंग वाल्यांचे पाणी अडवलं ना, ते काढावं लागलं। ते पाणी त्यांनी रोडनं पाणी काढायला पाहिजे ना, त्यांनी रोडनं पाणी काढलं आणि हे पाणी माझ्या वावरात 3 दिवस राहत नाही शेतकऱ्याची। आता मी गरीब माणूस काय करणार आहे? हो, 3.25 एकर मध्ये कपाशीचे, रोड तिकडे वावर आहे, अर्धे इकडे रोडच्या